नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे एक नाश्त्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी परात घेतलेली आहे आणि मीडियम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे। त्याची साल काढून एकदम बारीक किसून घेतलेला आहे। जेवढा होता होईल एवढा अशा पद्धतीत बारीक किसून घ्यायचा आणि मी त्याला काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पाणी निथळून घ्यायचं किंवा जास्त पाणी होऊ नये म्हणून। त्यात घेणारे ह्या वाटीच्या प्रमाणे एक वाटी मेथी घेतलेली आहे। फ्रेश मेथी बघा अशी नीट करून स्वच्छ धुवून मग कापून घेतलेली आहे। ह्याचं बी पूर्णपणे पाणी निथळून घेतले आणि वाटीच्या प्रमाणे हे दोन्ही पण एक वाटी होईल। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर जरा जास्तच घेतलेली आहे। त्यात टाकणारे छोट्या आकाराचे 2 बटाटे बघा शिजवून साल काढून घेतलेले आहेत। पूर्णपणे थंड होऊन द्यायचे, कच्चा बी टाकायचे आणि शिजलेला पण टाकायचे। खूप छान होतं बरं का, तुम्ही एकदा जरूर करून बघा। पण ह्याला खिसून टाकायचं, दोन्ही पण मस्त असं बघा खिसून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं खिसून घ्यायचं। त्यात टाकणार आहे बघा आलं, लसूण, हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। जर तुम्ही हिरवी मिरची जर खात नसाल का नाही तर मग लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालू शकते। त्यात टाकायचं आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग पावडर, छोट्या आकाराचा जो मसाल्याचा असतो तो। छोटा 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो पण मी हातावर चोळून घेतलेला आहे। मोठा 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर घेतलेली आहे। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ह्यात टाकणार आहे गरम मसाला। ह्यात टाकायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे। पहिलं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया गव्हाचं पीठ। तर अशा आकाराचं वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं दाबून भरून घेतलेलं आहे। अर्धं टाकून घेणार आहे, जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि 2.5 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। ह्यात जर लागलं तुम्हाला ना तरच मग ह्याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ टाकायचं, ह्याच्यामध्ये आता डाळीचं पीठ नाही टाकायचं। आणि जर तुमच्याकडे थालीपीठची भाजणी असेल ना तर ती जरी टाकून जरी बनवलं तरी पण चालू शकते। आता पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की बटाटा, कोथिंबीर, जी मेथी ही ओलसर होती ना, त्यामुळे काय होतं पाणी सुटतं। तर त्यामुळे असं दाबून दाबून चांगलं मिक्स करून घ्यायचं, लागलं तरच मग थोडंसं पाणी टाकायचं। आता आपण ह्याच्या काय करूया माहिती आहे का, पाणी टाकून घेऊया थोडंसं। तर ज्या वाटीमध्ये मी बेसन पीठ घेतलं ना त्यामध्येच पाणी घेतलं होतं, अर्धी वाटी घेतलं होतं। तर थोडं थोडं टाकायचं, एकदम जास्त टाकायचं आणि एकदम घट्ट मळून घ्यायचं। नंतर काय होईल माहिती आहे का, हे झाल्यानंतर मग थोडंसं पाणी जर सुटलं तर लूज होईल, ते मग तुम्हाला लाटायला येणार नाही, त्यासाठी घट्ट मळून घ्यायचं। मस्त असा बघा गोळा मळून घेतलेला आहे, अशा पद्धतीत झालेला आहे। आता आपण ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे, ह्याच्यावर काय करायचं, एखादं कॉटनचा कपडा जरी झाकून ठेवला तरी तुम्ही चालू शकते किंवा एखादं ताट झाकलं तर चालेल। ह्या पिठामध्ये तुम्ही 2 चमचे तूप जरी टाकलं तर चालू शकते, 2 चमचे तेल जरी टाकलं तर चालेल, पण साधं टाका, गरम टाकू नका। आता जेवढे पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे गोळा, लहान मोठा आपल्या आवडीप्रमाणे। मस्त बघा आता हे असं होतं बघा। हवा असेल तर काय करायचं, थोडंसं पीठ लावून जरी लाटलं तरी चालू शकते किंवा थोडंसं तेल लावून जरी लाटलं तरी चालेल। मी थोडंसं पीठच लावून लाटणार आहे। एकदम छान जातं लाटलं, पातळ लाटायचं, लय जाड लाटायचे नाही आहेत। आणि जरी तुम्ही थालीपीठसारखं थापून जरी केलं तरी पण चालू शकतं। मस्त असं बघा मी लाटून घेतलेलं आहे। एकदम असं जाड पण जास्त लाटायचं नाही, जास्त पातळ पण लाटायचं नाही, अशा पद्धतीमध्ये। तवा ठेवला आहे बघा गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडी। त्याला काय करायचं, पहिलं थोडंसं तेल लावून घ्यायचं। गॅस केलेला आहे मीडियम, बारीक गॅसवर मी ठेवलं होतं। आणि नंतर आपलं तर हे बनवून झाल्यानंतर काय करायचं, आपण मीडियम जरी केला तरी चालू शकते, मोठ्या मोठ्या जरी केल्या तरी चालेल। खाली तेल जरी नाही लावलं तरी पण चालू शकते। तवा जर चांगला असेल का नाही तर मस्त असे भाजले जातात। खालची साईड बघा आपण भाजली का बघूया, मस्त बघा भाजली गेलेली आहे। आता तुम्ही हे कशाबरोबर खाऊ शकता, तर गरमीच्या दिवसात तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता। चटण्यांच्या तर खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, लोणच्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, झटपट लोणचं असं पण अपलोड केलेलं आहे। ह्याला वरनं तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता। बघा किती मस्त भाजलं जातं, एकदम छान असं सगळ्या साईडून असं चांगलं दाबून भाजून घ्यायचं। प्रवासाला जरी नेलं तरी चालेल, खाली 2 दिवसासाठी राहील मग, पण तुम्ही चांगलं भाजून घ्या, कारण की ह्याच्यामध्ये आपण एक बटाटा कच्चा टाकलेला आहे, पण खूप चविष्ट लागतं बरं का। किती मस्त झालं आहे बघा, सगळ्या साईडून एकदम छानसं असं भाजलं गेलेलं आहे।
मोठे मोठे केले तरी चालतील, छोटे छोटे जरी केले तरी चालतील. चटणीवर ठेच्याबरोबर जरी खाल्लं तरी पण चालू शकते, कोरडं जरी खाल्लं तरी पण चालू शकते. अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.